मराठी फॉन्ट्सचा वापर करून पोस्टर बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मराठीमध्ये टेक्स्ट लिहायचं आहे. त्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे गुगलवर आणि तिथे आपल्याला सर्च करायचं आहे गुगल इनपुट टूल्स. गुगल इनपुट टूल्स या वेबसाईटवर येताच तिथे आपल्याला हव्या त्या लँग्वेजमध्ये टेक्स्ट कन्वर्ट करून मिळतील. जसं इंग्लिश टू मराठी मला जर करायचं आहे तर मला सगळे टेक्स्ट इंग्लिशमध्ये लिहायचे आहेत आणि ते आपल्याला कन्वर्ट करून मिळणार आहेत मला हव्या असलेल्या लँग्वेजमध्ये म्हणजेच मराठीमध्ये. जसं तुम्ही बघू शकता मी इथे लिहिलं आहे नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आता इथून मला ही टेक्स्ट कॉपी करायचं आहे आणि हव्या असलेल्या पेजवरती सिम्पली पेस्ट करायचं आहे. तर आपण जाणार आहोत आपल्या कॅनव्हाच्या पेजवर, नवीन पेज ॲड करूया आणि इथे पेस्ट करूयात. आता इथे आपल्याला ट्राय करायचे आहेत वेगवेगळे मराठी फॉन्ट्सचे प्रकार. तर त्यासाठी इथे बघा आपल्याला जिथे फॉन्ट स्टाईल्स असतात, आता इथे यात्रा 1 हा फॉन्ट स्टाईल लिहिलेला आहे जो मराठीतल्या लिपीचा एक प्रकार आहे. तर इथे क्लिक करताच परत एकदा करून दाखवते. इथे आपल्याला लिहायचं आहे, सर्च करायचं आहे देवनागरी लिपी. काय लिहिते मी? देवनागरी लिपी. तर या लिपीतले बरेचसे प्रकार आपल्याला इथे मिळणार आहेत ऑल रिझल्ट्समध्ये. तर हे आहेत मराठीचे वेगवेगळे फॉन्ट स्टाईल्स आणि एक एक करून आपण आता इथे ट्राय करून बघणार आहोत. तर तुम्ही पेजवरती चेंजेस बघू शकता. ज्या ज्या स्टाईलला मी सिलेक्ट करते आहे त्यानुसार आपल्या टेक्स्टमध्ये व्हेरिएशन्स तुम्ही बघू शकता. वेगवेगळ्या स्टाईल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये ते लिहिलं जातं आहे. त्यामुळे आपण इथे आपल्या पोस्टर्ससाठी वेगवेगळे पद्धतीच्या डिझाईन्स बनवण्यासाठी या मराठीच्या स्टाईल्सचा फॉन्ट स्टाईल्सचा नक्कीच वापर करू शकतो. म्हणजे आपल्याला बाहेरून कुठूनही यांना कॉपी करून आणायची गरज नाही आहे. फक्त आपल्याला मराठीतलं लिहिलेलं टेक्स्ट हवं आहे, पण त्यावरती आपण वेगवेगळे प्रकार मात्र कॅनव्हामध्ये ट्राय करू शकतो. काही बोल्ड आहेत जे की हेडिंगसाठी वापरले जातात, तर काही सिंपल फॉर्मॅटमध्ये आहेत. बरेच जुने प्रकारचे सुद्धा इथे फॉन्ट स्टाईल्स आहेत आणि वेगवेगळे स्टायलिश प्रकारचे देखील इथे मराठीतले प्रकार आहेत. तर तुम्ही बघू शकता आणि यांचा नक्कीच वापर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.